गिलचं ॲग्रेशन, बुमराचा वर्कलोड, इंग्लंडचा टाइम वेस्ट. भारत वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज वेगवेगळ्या कारणांनी गाजते. आत्तापर्यंत सिरीजच्या 3 मॅचेस झाल्या. उरलेल्या 2 मॅचेसच्या आधी 7 दिवसांचा ब्रेक देण्यात आलाय. पण त्याआधी एक नवा वाद निर्माण झालाय. या सिरीजच्या पहिल्या 3 मॅचेसमध्ये एक गोष्ट चर्चेचा विषय राहिली: सिरीजमध्ये वापरण्यात येणारा बॉल. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजसाठी ड्यूक्स बॉलचा वापर केला जातोय, पण या बॉलवरून राडा सुरू झाला. इंडियन टीमनं या बॉलवर प्रश्न उपस्थित केले. कॅप्टन गिल, व्हाईस कॅप्टन पंतनं यावर टीका केली. ज्यानंतर आता हे बॉल बदलले जाणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ड्यूक्सचे सगळे बॉल परत बोलवले असून हे बॉल आता रिव्ह्यूसाठी कंपनीकडे पाठवले जातील. आता ड्यूक्स कंपनी बॉलचा रिव्ह्यू करून त्यात बदल करेल, ज्यानंतर नव्या बॉलनं उरलेल्या 2 टेस्ट खेळल्या जातील. पण हे सगळं नेमकं का घडतंय? सिरीज दरम्यान ड्यूक्स बॉलमध्ये बदल का होतोय? वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे बॉल्स का वापरले जातात? याचा मॅचवर काय परिणाम होतो आणि यामुळे भारत इंग्लंड सिरीजचा निकाल बदलणार का? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी ड्यूक्स बॉलवरून सध्या सुरू असलेला वाद सांगतो. एजबॅस्टन टेस्ट नंतर कॅप्टन गिलनं ड्यूक्स बॉलवर नाराजी व्यक्त केली. हा बॉल लवकर सॉफ्ट होतोय, बॉल कमी वेळात आकार बदलत असल्यानं त्याला वारंवार बदलावं लागतंय, असं गिल म्हणाला होता. भारतीय बॉलर्सनं पण याबाबत अंपायरकडे अनेकदा तक्रार केली, पण अंपायर्सनं प्रत्येक वेळी भारताचं अपील फेटाळून लावलं. त्यामुळे चिडलेल्या ऋषभ पंतने रागाच्या भरात बॉल जमिनीवर फेकून मारला. यासाठी त्याला ICCनं दंडही ठोठावला. फक्त भारतीय प्लेयर्सच नाही तर इंग्लंडच्या माजी प्लेयर्सनं पण बॉलच्या क्वालिटीबद्दल तक्रार केली होती. बॉल 80 ओव्हर्स नंतर बदलायला हवा, पण तो 10 ओव्हर्स नंतरच बदलावा लागतोय, म्हणजे काहीतरी चुकतंय, असं इंग्लंडचा माजी पेसर स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला. असं असलं तरी प्लेयर्सच्या तक्रारींकडे ड्यूक्स कंपनीनं सुरुवातीला फारसं लक्ष दिलं नाही. बॉलबाबत केल्या जात असलेल्या तक्रारींकडे आमचं लक्ष आहे, पण बॉलला आणखी टणक बनवता येईल असं वाटत नाही. यामुळे प्लेयर्सच्या बोटांना त्रास होऊ शकतो, असं ड्यूक्स बॉल बनवणाऱ्या ब्रिटिश क्रिकेट बॉल्सचे ओनर दिलीप जजोदिया म्हणाले. पण आता या वक्तव्यानंतर काहीच दिवसात त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. जजोदिया यांनी आता ड्यूक्स बॉलचा रिव्ह्यू करणार असल्याचं सांगितलं. बॉलच्या प्रत्येक पैलूची पुन्हा तपासणी केली जाईल. बॉलसाठी लागणारा कच्चा माल आणि लेदर टॅनिंग प्रोसेसही रिव्ह्यू केली जाईल. यानंतर जर आम्हाला वाटलं की बॉलमध्ये काही बदल करण्याची किंवा त्याला टाईट करण्याची आवश्यकता आहे तर ते आम्ही करू, असं जजोदिया म्हणाले. यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड शक्य तितके ड्यूक्स बॉल परत बोलवणार आहे. हा आठवडा संपेपर्यंत हे सगळे बॉल रिव्ह्यूसाठी ब्रिटिश क्रिकेट बॉल्सकडे पाठवले जातील. त्यानंतर कंपनी यात आवश्यक बदल करून ते इंग्लंड क्रिकेट बोर्डाला परत करेल. टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलचे वेगवेगळे प्रकार असतात. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स बॉल वापरला जातो. भारतात SG टेस्टचा वापर होतो, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान कुकाबुरा बॉलचा वापर करतात. टेस्ट सिरीजसाठी कोणता बॉल वापरायचा हे ठरवण्याचा अधिकार होस्ट नेशनला असतो. आता या बॉल्समध्ये नेमका काय फरक आहे, त्यांचा मॅचवर कसा परिणाम होतो ते पाहू. ड्यूक्स बॉलचं उत्पादन 1760 पासून होतंय. हा इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटसाठी वापरला जाणारा ऑफिशियल रेड बॉल आहे. याशिवाय तो वेस्ट इंडिजमध्येही वापरला जातो. हा बॉल पूर्णपणे हातानं विणलेला असतो. यासाठी प्रीमियम क्वालिटीचं इंग्लिश लेदर वापरलं जातं. ड्यूक्स बॉल त्याचा आकार न बदलण्यासाठी ओळखला जातो. ड्यूक्सचे बॉल 70 ते 80 ओव्हर्स झाल्या तरी आहे त्या आकारातच राहतात असं म्हणलं जातं. पण गेल्या काही वर्षात यामध्ये बदल झालाय. अलीकडच्या काळात इंग्लंडमधल्या टेस्ट आणि काउंटी क्रिकेटमध्ये या बॉलबद्दल अनेक तक्रारी आल्या. हा बॉल लवकर सॉफ्ट होतो, त्यामुळे बॉलरला विकेट घ्यायला त्रास होतो असं बोललं जातंय. ड्यूक्स बॉलची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याला मिळणारा स्विंग. ड्यूक्सची सीम ही बराच काळ टिकून राहते. याचा फायदा बॉलर्सला दीर्घकाळ स्विंग मिळवण्यासाठी होतो. शिवाय या बॉलला घासलं तर त्याला रिव्हर्स स्विंगही मिळतो. त्यामुळे बुमरासारख्या बॉलर्ससाठी हा एकदम परफेक्ट बॉल आहे. जेव्हा वातावरण ढगाळ असतं आणि पिच हिरवागार असतं तेव्हा हा बॉल आपली जादू दाखवतो. जे बॉलर्स बॉल स्विंग करू शकतात त्यांना या बॉलचा प्रचंड फायदा होतो. यामुळेच जिमी अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड असे स्विंग बॉलर्स इंग्लंडमध्ये एवढे यशस्वी झाले. स्पिनर्सच्या अँगलने विचार केला तर त्यांना या बॉलचा सीमर्स एवढा फायदा मिळत नाही. ड्यूक्स बॉलची सीम पोझिशन टाईट असते, ज्यामुळे स्पिनर्सना ग्रिपसाठी थोडी मदत मिळते. बॅटर्ससाठी हा बॉल खेळणं टफ मानलं जातं. बॉल हवेत स्विंग होत असल्यानं भले भले बॅटर्स त्याच्यापुढे फेल होतात. 2014च्या दौऱ्यात जिमी अँडरसननं विराट कोहलीला याच बॉलच्या जोरावर त्रास दिला होता. त्यावेळी कोहली स्विंग जज करण्यात अपयशी ठरत होता. ड्यूक्सच्या बॉलवर यापूर्वीही टीका झाली आहे.
हा बॉल बॉलर्सना जास्त मदत करत असल्यामुळे मॅचेस बॉलर डॉमिनंट होतात. शिवाय या बॉलला नॅचरली जास्त शाईन मिळत नाही अशी टीका झाली आहे. भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये वापरला जाणारा बॉल म्हणजे SG. हा बॉल भारतीय उपखंडामध्ये प्रामुख्याने वापरला जातो. ड्यूक्स प्रमाणेच SG बॉल सुद्धा पूर्णपणे हाताने विणलेला असतो. यासाठी जाड भारतीय लेदर वापरलं जातं. SGचा बॉल हा ड्यूक्सपेक्षा थोडा वजनदार असतो. भारतासारख्या गरम आणि कोरड्या प्रदेशामध्ये जास्त वेळ टिकून राहण्यासाठी त्याला अशा प्रकारे बनवलं जातं. भारतातले पिचेस तुलनेनं ड्राय असतात, तसंच इथं धूळही मोठ्या प्रमाणात असते. या कंडिशन्ससाठी SGच्या हेवी बॉलचा वापर होतो. SGच्या स्विंगबाबत बोलायचं झालं तर या बॉलला सुरुवातीच्या 15 ते 20 ओव्हर्सपर्यंत चांगला स्विंग मिळतो. जर पिच खूपच ड्राय असेल तर बॉलला लेट स्विंगही मिळतो. या बॉलला सुरुवातीला शार्प सीम मुवमेंट मिळते, पण कालांतरानं सीम मुवमेंट मिळणं बंद होतं. SGच्या बॉलची खरी ओळख आहे त्याचा रिव्हर्स स्विंग. भारतीय उपखंडातल्या रफ पिचेसवर या बॉलला खतरनाक रिव्हर्स स्विंग मिळतो. त्यामुळेच झहीर खान आणि मोहम्मद शमीसारखे रिव्हर्स स्विंग करणारे बॉलर्स भारतात यशस्वी झाले आहेत. स्पिनर्सबाबत बोलायचं झालं तर भारतीय पिचेस ड्राय आणि स्लो असतात, जे स्पिनर्सला मदत करतात. या पिचेसवर स्पिनर्सला SGच्या हेवी बॉलमुळे आणखी मदत मिळते. बॅटर्सच्या अँगलनं विचार केला तर बॅटर्ससाठी ड्यूक्स बॉलपेक्षा SGचा बॉल खेळणं तुलनेनं सोपं मानलं जातं. इनिंगच्या सुरुवातीला हा बॉल बॅटवर चांगल्या पद्धतीने येतो, पण नंतर जेव्हा बॉलला रिव्हर्स स्विंग मिळायला जातो तेव्हा मात्र बॅटर्स पुढे अडचणी निर्माण होतात. SGच्या बॉलचे काही ड्रॉबॅकही आहेत. या बॉलला जास्त वेळ स्विंग मिळत नाही, तसंच दमट किंवा पावसाळी वातावरणात तो लवकर सॉफ्ट होतो. टेस्ट क्रिकेटमध्ये वापरला जाणारा बॉलचा तिसरा प्रकार आहे कुकाबुरा. हा बॉल ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये वापरला जातो. तसंच ऑफिशियल ICC मॅचेसमध्ये सुद्धा याच बॉलचा वापर केला जातो. ड्यूक्स आणि SG प्रमाणेच हा बॉल हातानं शिवला जात नाही. याला शिवण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. हा बॉल सॉफ्ट ऑस्ट्रेलियन लेदरनं बनलेला असतो. या बॉलची ओळख म्हणजे तो प्रचंड चमकदार असतो. सुरुवातीच्या 30 ते 40 ओव्हर्सपर्यंत त्याचा आकार कायम राहतो, पण त्यानंतर तो हळूहळू सॉफ्ट व्हायला लागतो. कुकाबुरा बॉलला सुरुवातीच्या 15 ओव्हर्समध्ये स्विंग मिळतो, त्यानंतर कधी कधी थोड्या प्रमाणात लेट स्विंगही मिळतो. या बॉलला सीम मुवमेंट जास्त नसते, तसंच याला रिव्हर्स स्विंगही फारसा मिळत नाही. या बॉलला रिव्हर्स स्विंग करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. कुकाबुरा बॉल ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेतल्या वेगवान आणि उसळत्या पिचेससाठी आयडियल मानला जातो. ज्या बॉलर्सकडे एक्स्ट्रा पेस आहे त्यांच्यासाठी हा बॉल परफेक्ट आहे. यामुळेच दक्षिण आफ्रिकेत डेल स्टेन, ऑस्ट्रेलियामध्ये कमिन्स, स्टार्क आणि न्यूझीलंडमध्ये ट्रेंट बोल्ट सारखे पेसर तयार झाले. स्पिनर्सला या बॉलवर तेवढी ग्रिप मिळवता येत नाही, त्यामुळे ते साहजिकच स्पिनर्ससाठी फार फायद्याचे नसतात. बॅटर्सच्या अँगलनं विचार केला तर सुरुवातीच्या 20 ओव्हर्स टफ असतात, पण नंतर बॉल सॉफ्ट व्हायला लागतो. त्यामुळे बॅटर्ससाठी खेळणं सोपं होतं. कुकाबुरा बॉलवर टिकाई झाल्या आहेत. या बॉलला ड्यूक्स प्रमाणे जास्त वेळ स्विंग किंवा SG प्रमाणे जास्त स्पिन मिळत नाही. एकूणच हा बॉल स्पिनर्स आणि सीमर्स दोन्हीसाठीही न्यूट्रल मानला जातो. त्यामुळे ICC स्पर्धांमध्ये या बॉलचा वापर केला जातो. सध्या इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स बॉलवरून वाद निर्माण झाला आहे. भारत इंग्लंड सिरीजमधल्या 3 मॅचेस नंतर या बॉलचा रिव्ह्यू करून त्यात आवश्यक चेंजेस केले जाणार आहेत. याचा परिणाम या सिरीजवरती होण्याची शक्यता आहे. सध्या हा बॉल लवकर सॉफ्ट होत असल्यामुळे बॅटर्ससाठी त्याला खेळणं सोपं जातंय. त्यामुळेच या सिरीजमध्ये दोन्ही टीम्सच्या बॅटर्सनं भरपूर रन्स केले. पण इथून पुढे जर बॉलमध्ये चेंजेस झाले आणि तो पूर्वीसारखा हार्ड झाला तर स्विंग बॉलर्सला मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत स्विंग करणारे बॉलर्स गेम चेंजर ठरू शकतात. इंडियन टीममध्ये नवा बॉल स्विंग करणारा अर्शदीप होता, पण तो इंजुरीमुळे बाहेर आहे. त्यामुळे स्विंगची जबाबदारी येणार बुमराह आणि आकाशदीपवर. सध्याचा ड्यूक्स बॉल लवकर सॉफ्ट होत असल्यामुळे त्याला रिव्हर्स स्विंग मिळत नाहीये. टीम इंडियामध्ये बुमराह आणि सिराजसारखे बॉलर्स आहेत जे चांगला रिव्हर्स स्विंग करू शकतात. त्यामुळे बॉलला पूर्वीसारखा रिव्हर्स स्विंग मिळायला लागला तर हे बॉलर्स प्रचंड प्रभावी ठरू शकतात. पण अर्थातच इंग्लंडची बॉलिंग लाईनअप सुद्धा आणखी तगडी होऊ शकते, हे विसरून चालत नाही. त्यामुळे बॉलर्स डॉमिनंट मॅचेसमध्ये इंडिया गंटे हा इतिहास आहे. पण हाच इतिहास बदलायची आणि सिरीजचा निकाल बदलायची संधी टीम इंडियाकडे आहे, एका बदललेल्या बॉलमुळे. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.